हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व. मी आपल्या सर्वांचे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि ही बघा आम्ही छान दारामध्ये रांगोळी काढलेली आहे आणि आज आमच्याकडे आहे रामनाम संकीर्तन. तर त्याचीच ही तयारी सुरू आहे. सगळं घर असं छान सज्ज झालेलं आहे. तर रामनाम संकीर्तन आमच्या मठातलेच लोक येऊन करणार आहे. भक्त येणार आहेत मठातले आणि काही स्वामीजी येणार आहेत. तर त्याचीच ही तयारी आहे. तर बघू शकता हे सुंदर सुंदर प्लांटरसुद्धा मी बनवलेले आहे आणि ते छान उरली डेकोरेट केलेली आहे. तुळशीजवळ छान बाहेर रांगोळी काढली. त्याच्यानंतर हे सगळं डेकोरेशन आम्ही आधीच करून ठेवलेलं होतं. तर तुम्ही म्हणाल की कुठले भक्त येणार आहेत, तर आमची दीक्षा झालेली आहे रामकृष्ण मठातनं. रामकृष्ण मठातनं स्वामी विवेकानंदांचे जे गुरु आहेत श्री रामकृष्ण परमहंस यांच्या मठातनं आमची दीक्षा झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, म्हणतात ना की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तर तसंच काय आमचं झालेलं आहे. आम्हाला असं वाटत आहे की आमच्याकडे दिवाळीच आहे आणि त्याचनुसार आम्ही असं छान सज्ज केलेलं आहे घर. तर छान दारात रांगोळ्या वगैरे टाकल्या आहे. दारात असे छान दिव्यांनी आम्ही छान असं सजवलेलं आहे घर. आम्ही काही जास्ती नातलगांना बोलविलेलं नव्हतं, कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. त्यामुळं आम्ही ज्यांची दीक्षा झालेली आहे अशाच भक्तांना आम्ही इथे आमंत्रित केलेलं होतं. रामनाम संकीर्तनाचे काही क्षण मी आपल्याला दाखविणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आम्ही छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा आम्ही छान ठाकूरांचा फोटो ठेवलेला आहे आणि तीसुद्धा तयारी खूप छान झालेली होती आमची. तर खूपच छान वाटत होतं घरचं वातावरण. असं काही असलं की खूप प्रसन्न वाटतं आणि मन असं आनंदित होतं. तर खूप दिवसापासून आमची ही तयारी सुरू होती. तर बघू शकता इथे प्राची समई वगैरे लावित आहे. तर असं छान आम्ही ठाकूरांच्या फोटोंना हार वगैरे लावून इथलं साजसज्जा केलेली होती त्यांची. समोर रामाचा फोटो ठेवलेला आहे आणि मागे ठाकूरमा स्वामीजी आहेत आणि त्यांना नैवेद्य वगैरे सगळं झाकून ठेवलेलं आहे. काही वेळ होता थोडा, त्यामुळं संकीर्तनानंतर भोजन प्रसादसुद्धा होता, पण ते काही इथे शूट करण्यात नाही आलं. त्यामुळे जितकं शूट झालं आहे थोडंफार तेवढंच मी इथे दाखवित आहे. होता होईल तेवढं दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर तुम्हीसुद्धा लाभ घ्या संकीर्तनाचा आणि एक लाईक जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव सर्वं हरितं ब्रह्मासि त्वं साक्षात् ब्रह्मासि नित्यं युगं वच्मि सत्यं वच्मि अवध्वमा Ram Ram Jai Sita Ram Jai Sita
मुग्ध जाण तुझे लेकरू मुग्ध जाण हृदयी धरशील का हृदयी धरशील का सत्वर पावशील का जगदंबे आई जगदंबे सत्वर पावशील का प्रपंचात या आत्मसुखाची वाट मला लावशील का सत्वर पावशील का जगदंबे आई जगदंबे सत्वर पावशील का सत्वर पावशील का सत्वर पावशील का। आरतीनंतर महाराजांनी भोजन प्रसाद ग्रहण केला आणि त्यानंतर सगळ्यांनी महाराजांना प्रणाम केला आणि आशीर्वाद घेतले। हा लहान मुलगा आहे, हा दिल्लीला असतो सुप्रीम कोर्टात लॉयर आणि हा मोठा नेक्सामध्ये मॅनेजर आहे। नागपूरला हो नागपूरला नागपूर दिल्ली मठात येत राहा मठातही भेट हा भाऊ आहे माझा। त्यांची पण दीक्षा वेगळी स्मरणानंद लक्षात राहणार नाही। तर अशा प्रकारे हा रामनाम संकीर्तनाचा सोहळा ठाकूरांच्या कृपेने पार पडला। तर खूप खूप धन्यवाद ठाकूरमा स्वामीजी की आमची इच्छा ही पूर्ण झाली। खूप वर्षापासून होती इच्छा करायची ही, पण काही योग जुळून येत नव्हते। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय। सर्व भक्तांचे सुद्धा मनपूर्वक आभार आणि शुभताई आणि माधुरीताईंनी खूप सुंदर अशी देवींचे भजनं म्हटले, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार।